ओम सतनमो जारीज गुरुची ग्वारेज बड़े वादारा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथचा प्रदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूज्योती गुरु गोरक्षनाथ बाबा कॉलेज नवनाथ 84 दोघाधीश अलख निरंजन आदेश तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये। आजचा विशेष भाग हा खास करून शनी आणि शनिदेवतेची असलेली साडेसाती याबद्दल थोडीशी महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी मी बनवलेला आहे। तुम्ही सर्वजण जाणून आहात की नवग्रहांमध्ये शनी देवता यांचं स्थानक हे किती महत्त्वपूर्ण आहे। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येणारे अप अँड डाऊन असेल किंवा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येणारी जी साडेसाती असेल किंवा शनिदेवाची महादशा असेल याला विशेषतः हे डावलता येत नाही। याच साडेसातीच्या कालखंडामध्ये किंवा महादशेच्या कालखंडामध्ये व्यक्तिरेखा अनेक पद्धतीचे चढ उतार किंवा जीवनामध्ये येणारे जेवढे अप अँड डाऊन असतात हे अवश्यपणे पाहतो, हे सुद्धा तुम्ही सर्वजण जाणून आहात। त्यामुळे भले भले व्यक्ती शनिदेवाची साडेसाती येणार म्हटलं किंवा शनिदेवाची महादशा येणार म्हटलं तर आपल्याला घाबरताना दिसतात। आणि अनेक वेळा एक म्हण किंवा कहावत ही पाहायला सुद्धा मिळते की समजा एखादं कार्य वारंवार करून सुद्धा होत नसेल किंवा अचानकपणे एकामागे एक अनेक अडचणी जर येत असतील तर व्यक्तिरेखा आपसुकपणे त्याच्या मुखातून बोलून जातो की काय शनी हात धुवून मागं लागलेला आहे किंवा काय शनीची साडेसाती मागे लागलेली आहे। असं इनडायरेक्टली आपल्या बोलण्यातनं अनेक वेळा तुम्ही ऐकलं सुद्धा असेल, कदाचित आपण बोललेलं सुद्धा असाल। या अनुषंगाने शनिदेवाची जी साडेसाती असेल किंवा महादशा असेल, इवन शनिदेव आहेत हे किती पद्धतीने प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यावरती मॅटर किंवा महत्त्व ठेवतात हे निश्चितपणे यातून आपण समजून घेऊ शकतो। तर याच शनिदेवाबद्दल किंवा शनिदेवतेच्या साडेसातीमध्ये असलेले 3 चरण यावरती माहिती देण्याचा खास करून मी प्रयत्न याच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ हा अवश्यपणे संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा। सर्वप्रथम साडेसाती म्हणजे काय आहे हे तुम्ही सर्वजण जाणून आहात, परंतु ज्यांना खऱ्या अर्थी माहीत नाही त्यांना थोडक्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे। साडेसाती म्हणजे 7.5 वर्ष शनिदेवतेचे एका राशीमध्ये असलेलं गोचर किंवा एखाद्या पर्टिक्युलर राशीमध्ये शनिदेवता 7.5 वर्ष ज्यावेळेस त्यांचं भ्रमण स्थितीमध्ये असतात, भ्रमण करतात, याला आपण साडेसाती या अनुषंगाने संबोधतो। मग साडेसाती ही 7.5 वर्ष चालते। बरं, आता व्यक्तिरेखेचं जर आयुष्य 100 वर्षाचं जर असेल तर हमखासपणे ही साडेसाती 100 वर्षाच्या कारकिर्दीच्या कालखंडामध्ये 2 वेळा तर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येऊन जाते। हे पण तितकंच सत्य आहे की तिसऱ्या वेळेस येणारी साडेसातीमध्ये व्यक्तिरेखा शक्यतो राहतच नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे। त्यामुळे संपूर्ण आयुष्याच्या कालखंडामध्ये एखादा व्यक्तिरेखा 2 वेळा तर साडेसातीला फेज हा करतो। साडेसातीच्या कालखंडामध्ये जे खऱ्या अर्थी महत्त्व असते ते असते चरणांना। आता चरण याचा अर्थ या अनुषंगाने आपण घेऊयात की 3 टप्पे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा या अनुषंगाने साडेसातीचे खऱ्या अर्थी 3 चरण पडतात। मग या 3 चरणांची महती काय आहे ते आता आपण समजून घेऊयात। शनिदेवता एखाद्या राशीमध्ये येणार म्हटलं तर 7.5 आठवड्यापासून 7.5 वर्षापर्यंत हा कारकीर्द शनी महाराजांची खऱ्या अर्थी तर म्हटले गेली आहे। मग या 7.5 वर्षाच्या कालखंडामध्ये पहिला टप्पा ज्याला आम्ही प्रथम चरण म्हणतो, या चरणामध्ये नक्की शनी महाराज व्यक्तिरेखेच्या कशा रीतीने आयुष्यावरती प्रभाव पडतात हे आता समजून घेऊयात। प्रथम चरणामध्ये सर्वात इफेक्टिव्ह शनी महाराज हे तिथे होतात जेव्हा व्यक्तिरेखेच्या मनावरती आघात केला जातो किंवा त्याच्या मनावरती खऱ्या अर्थी ते प्रभाव पाडतात। मानसिकदृष्ट्या व्यक्तिरेखेचं असंतुलन बिघडताना शनिदेवतेच्या साडेसातीच्या प्रथम चरणामध्ये म्हणजेच थोडक्यामध्ये शनिदेवता जेव्हा साडेसातीमध्ये येतात तेव्हा पहिल्या भागामध्ये हे आपल्याला पाहायला मिळते की एखाद्या व्यक्तिरेखेची मानसिकताच पूर्णपणे बदलून जाते। मनाची प्रभावता किंवा मनामध्ये असलेली ताकद किंवा जी काही करण्याची उमेद किंवा मनाचा जो ठामपणा, निर्णय घेण्याची क्षमता याच्यावरती प्रथम मारा शनी महाराज या साडेसातीच्या प्रथम चरणामध्ये करताना आपल्याला दिसतात। निश्चितपणे या कालखंडामध्ये व्यक्तिरेखेचं मन हे चंचल होते, निर्णय घेण्यासाठी सक्षम राहत नाही, अनेक निर्णय घ्यायला पाहते परंतु एकाही निर्णयावरती ठामपणे ते पोहोचत नाही। थोडक्यामध्ये जी म्हण आहे, कहावत आहे की मन का हारा वो सब कुछ हारा, या अनुषंगाने व्यक्तिरेखा जरी शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल परंतु मानसिकदृष्ट्या तिची कॅपेबिलिटी, त्याची पॉवर ही शनी महाराजांनी कमी केल्यामुळे तो शारीरिकदृष्ट्या सुद्धा एखादं कार्य करण्यासाठी किंवा त्या कार्यापर्यंत पोहोचण्यासाठी विलंब करतो। हा सर्वप्रथम आघात शनी महाराज मनावरती शनीच्या प्रथम चरणामध्ये साडेसातीच्या करताना दिसतात। याच अनुषंगाने प्रथम चरणाच्या साडेसातीमध्ये हा पण आघात तितकंच सत्य आहे की व्यक्तिरेखेचं जे मस्तिष्क आहे त्याच्यामध्ये शनी महाराज हे विराजमान होतात। म्हणजे काय की निर्णय घेण्याची क्षमता किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय किंवा योग्य ठिकाणी निर्णय घेणं किंवा योग्य निर्णय हाताळणं याच्यामध्ये सुद्धा व्यक्तिरेखा अनेक वेळा आपल्याला चुकीचे निर्णय घेताना दिसतो। कुठेतरी हेच रिझन होतं की अनेक वेळा आपण ऐकतो की शनीच्या साडेसातीमध्ये निर्णय चुकताना दिसतात, नको तिथे डेअरिंग होताना दिसते किंवा एखादा महत्त्वाची गोष्ट करायची असेल तर ती डावलताना दिसते आणि नको त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा त्या दिशेने जाणं म्हणा या गोष्टी होताना दिसतात। म्हणजेच थोडक्यामध्ये जे शनी महाराज प्रथम चरणामध्ये विराजमान झालेले असतात ते व्यक्तिरेखेच्या मस्तिष्क आणि मनामध्ये हे विराजमान होतात। याचाच
प्रभाव कुठेतरी मनुष्याची स्थिरता ही गायब होते आणि व्यक्तिरेखा अस्थिर पद्धतीने व्हायला सुरुवात होते। हा प्रथम चरणाचा प्रभाव शनीच्या 7.5मध्ये आपल्याला पाहायला मिळतो। शनी 7.5च्या दुसऱ्या प्रभावामध्ये शनी महाराज मनाप्रमाणे शारीरिक कष्टामध्ये वाढ करताना दिसतात। दुसऱ्या टप्प्यामध्ये शनी महाराज व्यक्तिरेखेच्या पोटामध्ये विराजमान होतात असं सुद्धा शास्त्र सांगते। याच कालखंडादरम्यान व्यक्तिरेखेला खऱ्या खोट्याची पारख होते। आपलं कोण परक कोण, आपले माणसं कोण परके माणसं कोण याची सुद्धा पारख शनी महाराज याच दुसऱ्या फेजमध्ये शनीच्या 7.5च्या दुसऱ्या चरणामध्ये करताना आपल्याला दिसतात। याच कालखंडामध्ये शारीरिक व्यंगत्व, शारीरिक अपंगत्व, लकवा मारणे किंवा वात किंवा पित्तजन्य रोग देणे किंवा कोणत्याही पद्धतीचे असे व्याधी जे अवांतर किंवा दीर्घकालीन चालणारे रोग व्यक्तिरेखेला होण्यास सुरुवात किंवा एखादा उपद्रव शरीरामध्ये होण्यास सुरुवात होते, हे सुद्धा दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। याच कालखंडादरम्यान जसं शारीरिक कष्ट वाढतात तसे व्यक्तिरेखेचं स्ट्रगल वाढायला सुरुवात होते। याचा अर्थ असा होतो की व्यक्तिरेखा एक ना धड 12 चिंध्या होणे या पद्धतीचे कामं त्याच्यामध्ये स्वतःची पॉवर एनर्जी हा व्यक्तिरेखा खर्च करतो। कार्य तर करायचं आहे परंतु कार्य करताना अनेक पद्धतीने त्याची मनाची दुर्दशा होताना दिसते। थोडक्यामध्ये असं म्हणूयात की एका कामाच्या मागे जाताना 10 पद्धतीचे रस्ते जे समोर उभे राहणे परंतु कोणता रस्ता कुठे जात आहे याचं ज्ञान न राहणे आणि याच्यातूनच कुठे ना कुठे फसवणूक होणे। जिथे आपले पाऊल जायला हवे तिथे ते पाऊल न जाणे, नको त्या ठिकाणी जाऊन पाऊल थांबणे, याला म्हणतामध्ये किंवा याला म्हटलं गेलेलं आहे खऱ्या अर्थी शनीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होणारी वाताहत। मानसिक असेल, शारीरिक असेल, या दृष्टिकोनातून शनी महाराज जसं दुसऱ्या चरणामध्ये प्रत्येक व्यक्तिरेखेला किंवा कर्माच्या नुसार हे फलित देतात, त्याच अनुषंगाने धनाची कमतरता किंवा कोणत्याही पद्धतीचे आकस्मिक होणारे कोइन्सिडेंस किंवा घातपात किंवा ॲक्सिडेंटल योगसुद्धा या दुसऱ्या चरणामध्ये बनताना दिसतात। अचानक व्यक्तिरेखा चुकीच्या व्यसनांच्या नादी लागणे, चुकीच्या परपुरुषाच्या परस्त्रीच्या नादी लागणे, हे सुद्धा फेज व्यक्तिरेखेच्या आयुष्यामध्ये शनीच्या 7.5मध्ये येताना आपल्याला दिसतात। याचबरोबर लग्नाच्या बाबतीचा विचार केला तर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थी लग्न करायला नको आहे अशा व्यक्तिरेखेशी घरांच्या किंवा घरवाल्यांच्या विपरीत जाऊन लग्न करणारी व्यक्तिरेखासुद्धा या शनीच्या दुसऱ्या टप्प्याच्या 7.5मध्ये करताना दिसतात। त्यामुळे दुसरं चरण जे आहे हे खास करून शनीच्या 7.5तलं क्लिष्ट जाणारं खऱ्या अर्थातच समजलं गेलेलं आहे। आता वळूयात तिसऱ्या चरणामध्ये शनीच्या 7.5मध्ये नक्की कोणकोणते इफेक्ट व्यक्तिरेखेच्या आयुष्यावरती होतात। शनी 7.5च्या तिसऱ्या चरणामध्ये जसं सोनं तापून त्याचं खऱ्या अर्थी रंग रूप प्राप्त करते, त्या अनुषंगाने खऱ्या अर्थी परीक्षा त्या साधकाची त्या जातकाची तिसऱ्या टप्प्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण या 5 वर्ष 7.5तले जे तुम्ही 2 चरण आजमावले आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये 2 चरण पूर्ण केले म्हणजे थोडक्यामध्ये 5 वर्षाचा कालखंड हा पूर्ण झालेला असतो। या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये व्यक्तिरेखेला खऱ्या खोट्याची जाण, संपूर्ण जगाचा खरा चेहरा हा शनी महाराज त्याच्या समोर घेऊन आलेले असतात। त्यामुळे व्यक्तिरेखा ज्याला आपण म्हणूयात ना की सुतासारखा सरळ होणे कुठे ना कुठे आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात। व्यक्तिरेखेला त्याच्या आयुष्याची खऱ्या अर्थी जाण होते, त्याच्या जबाबदारीची जाण होते, तो करत असलेल्या कृत्यांची त्याला पछतावा तर होतोच परंतु येणाऱ्या आगामी कालखंडामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, कोणते पाप केले नाहीत पाहिजे, कोणते कर्म केले नाहीत पाहिजे याची सुद्धा बऱ्यापैकी जाण ही त्या 7.5च्या शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या चरणामध्ये त्या व्यक्तिरेखेला आलेली असते। याच कालखंडामध्ये अनेकशे व्यक्तिरेखा खऱ्या अर्थी अध्यात्माकडे ओळताना दिसतात। म्हणजे एखादा व्यक्तिरेखा आयुष्यभर भलेही त्यांनी कधी नामजप केलेला नसेल, देवी देवतांचं पूजन केलेलं नसेल, असे सुद्धा व्यक्तिरेखा 7.5च्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला धार्मिक झालेले पाहायला सुद्धा मिळतील बरं का, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। शेवटी समजून घ्या, शनी महाराज जर तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील, 7.5 वर्ष राशीमध्ये राहत असतील आणि 3 चरणामध्ये जर त्यांचं गोचर यांचा प्रभाव टाकत असतील तर कुठे ना कुठे हे तुम्ही करत असलेल्या किंवा तुम्ही करून घेतलेले जेवढे कर्म आहेत, तुम्ही केलेले जेवढे कर्म आहेत त्या कर्माची खऱ्या अर्थी जी तुलना होते, जी पाप आणि पुण्य या अनुषंगाने खऱ्या अर्थी तर होत असते, त्याचा दंड देण्यासाठी आणि जे चांगले कर्म केलेले आहेत त्या चांगल्या कर्मांपासून मिळणारा फायदा तुम्हालाच करून देण्यासाठी शनी महाराज या 7.5च्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थी तर येत असतात। त्यामुळे ह्या सर्व गोष्टी डिपेंड कशावरती आहेत तर या डिपेंड आहेत तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कर्मावरती। जर आयुष्यभर तुम्ही कुकर्म केलेले असाल, चुकीचे कर्म केलेले असाल, फसवणूक केलेली असेल, तळतळाट शिव्या श्राप एखाद्याचे घेतलेले असाल तर निश्चितपणे शनी महाराज प्रत्येक कर्माचा, ज्याला आम्ही म्हणू की प्रत्येक कर्माचा हिसाब या सृष्टीचक्रामध्ये होतोच होतो। हे सृष्टीचक्राचा एक नियम आहे की जो बोओंगे वो पाओंगे, प्रत्येक गोष्टीची रिॲक्शन म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन ही होत असते। त्यामुळे या निसर्ग सृष्टीमध्ये किंवा चक्रामध्ये कोणीही कर्माला विहित असा राहत नाही। प्रत्येक केलेल्या कर्माचा पुण्य आणि पाप याचं कुठे ना कुठे परतावा हा आपल्याला शनीच्या 7.5च्या कालखंडामध्ये अवश्यपणे पाहायला मिळतो।
त्यामुळे आपण जे कर्म करत आहोत, शेवटी यांना कर्मप्रधानसुद्धा म्हणलेले आहेत आणि यांच्या हातामध्ये जो दंड दिलेला आहे शनी महाराजांच्या, हा कर्माचा न्यायनिवाडा करणारसुद्धा दिले गेलेला आहे, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळे थोडक्यामध्ये महादेवाकडनं शनी महाराजाला पूर्णतः सूट आहे की व्यक्तिरेखेने केलेल्या कर्माचं जे फल आहे, चांगलं असो अथवा वाईट असो, त्याला पूर्णपणे सक्षमतेने त्याला विधान देण्याचं कार्य शनी महाराजांकडे साक्षात महादेवानेच दिलेलं आहे. त्यामुळे जेवढे मोठे बिझनेसमॅन असतील, जेवढे मोठे साधू संत असतील, जेवढ्या पद्धतीचे मोठे ऑफिसर्स असतील, सामान्य व्यक्तिरेखा असतील किंवा आध्यात्मिक सेक्टरवरती असाल, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या व्यक्तीच्या लाईफमध्ये शनी महाराजांचा प्रभाव आणि त्या प्रभावामुळे आलेल्या एक पद्धतीचा प्रकाश, त्याचं फोकस हे निश्चितपणे आजमायला मिळेल. असं सृष्टीचक्रावरती एकही व्यक्तिरेखा आपल्याला सापडणारही नाही, न सापडला होता, न येणाऱ्या कालखंडात कधी सापडेल की त्याच्या आयुष्यामध्ये शनी महाराजांच्या 7.5मध्ये महादशेमध्ये कधी फरकच पडलेला नाही आहे. फरक हा हमखास पडेल, एकतर चांगला पडेल, आयदर कोणत्या ना कोणत्या विपरीत स्वरूपामध्ये पडेल, परंतु शनी महाराज त्यांचं अस्तित्व, त्यांचा न्यायनिवाडा हे अवश्यपणे दाखवून देतात. आता हे सर्व गोष्टी तुम्ही समजून तर घेतल्या, मग उपाय काय केले गेले पाहिजे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, त्यात आपण पाहूया. तुम्ही सर्वजण जाणून आहात की शनी महाराजांच्या खास करून 7.5 असेल, महादशा असेल, या सर्वांपासून दाहकता कमी होण्यासाठी सर्वात बेस्ट उपाय कोणता असेल तर तुम्ही बजरंगबलीला शरण जाणे. जो व्यक्तिरेखा हनुमंताची पूजा आराधना करेल, भक्ती करेल, संकीर्तन करेल, शनी महाराजांच्या 7.5 असो अथवा महादशा असो, याची प्रभाव, याचं प्रखरता ही निश्चितपणे कमी होते. तसा वरदानच बजरंगबली शनी महाराजांचा आहे की माझ्या 7.5च्या कालखंडामध्ये, महादशेच्या कालखंडामध्ये, इवन पत्रिकेमध्ये माझं चुकीचं स्थानक जरी असेल तर जो साधक तुझी सेवा आराधना करेल, पूजन करेल, त्याच्या पत्रिकेमधली माझी दाहकता निश्चितपणे कमी होईल. असा एक पद्धतीचा वरदान बजरंगबलीला शनी महाराजांचा आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्याला शनी 7.5 महादशेमध्ये बजरंगबलीच्या मंदिरामध्ये गर्दी दिसेल, शनिवारी गर्दी दिसेल, रुईची माळ, तेल अर्पण करायला गर्दी दिसेल. त्याच्यामागे हे रिझन आहेत, याचा प्रभाव हा हमखासपणे पडतो. त्यामुळे ज्यांना शनी महादशा असेल, 7.5 असेल, यांनी बजरंगबलीची शरणागती पत्करणे हा सर्वप्रथम किंवा सर्वतोपरी उत्तम उपाय मानला गेलेला आहे. डिपेंड आहे आता तुम्ही भक्ती कशी कराल. तुम्ही नामजप करू शकता, बजरंगबलीची आराधना करू शकता, स्तोत्र वाचन करू शकता, बजरंगबांसारखे पाठ याच्यामध्ये करू शकता. यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं बजरंगबलीप्रती तुमचं समर्पण हे तुम्ही कराल, तेवढं तुम्हाला शनी महाराजांची दाहकता प्रकारताही कमी होते. सेकंड पॉईंट आहे की कालभैरवसुद्धा एक असे दैवत आहे जे शनी महाराज, खास करून राहू यांच्यावरती प्रभुत्व ठेवते. ॲज वेल माता बगलामुखी बाबतीमध्ये सुद्धा नवग्रहांवरती वर्चस्व ठेवणारी मालकीन, नवग्रहांना एक पद्धतीने स्टॅबिलिटी देणारी, एक ऑनर, एक देवी, एक प्रॉस्पेरिटी म्हणजे माता बगलामुखी आहे. त्यामुळे या 3 देवतांपैकी एखादं दैवत तुम्ही पूजणं आणि त्यांची आराधना करून तुम्ही तुमच्या स्वतःचं सार्थक करून घेणं, तुमच्या आयुष्याचा नसलेल्या 7.5च्या 7.5 वर्षाचं निश्चितपणे हे तुम्हाला फायदेमंद साबित होऊ शकतं. त्या अनुषंगाने तुम्ही हे प्रयत्न अवश्यपणे केले पाहिजे. आशा आहे की आजच्या या भागामध्ये मी जे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन एपिसोडमध्ये. सर्वांना सतनमो आदिगुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.